जे प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वामध्ये जे नव्यानेच लागलेले आपले नवनियुक्त शिक्षक बांधव आहेत त्यांची एक हक्काची मागणी ह्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोर पकडून राहिली आहे की त्यांचा जो शिक्षण सेवक कालावधी आहे तो रद्द झाला पाहिजे। कारण की मागील 10 वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये भरती प्रक्रिया कुठेतरी खोळंबली होती आणि मागच्या 13 मार्च रोजी आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये जवळपास 307 नव्यानं शिक्षण सेवक या ठिकाणी रुजू झालेत आणि बरेचसे शिक्षण सेवक बांधवांची जी वय आहे ही 35 ते 40 वर्षापर्यंत असल्यामुळे त्यांना फार कमी कालावधी सेवेकरता राहणार आहे आणि अशामध्येच तुटपुंज्या मानधनावर त्यांना कुटुंब चालवणं आणि बाकी सर्व संसाराचा गाडा समोर नेणं खूप कठीण जात आहे। म्हणून आज आम्ही सन्माननीय या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजयजी पुराणसाहेब यांच्या निवासस्थानी येऊन सन्माननीय राज्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय अशोकजी उईके साहेब यांना संयुक्तरित्या आम्ही एक निवेदन दिला आणि साहेबांना सांगितलं की महाराष्ट्र शासनाकडे सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जी मुख्यमंत्री आहेत तर त्यांच्याकडे आपण शिक्षण सेवक कालावधी हा कमीत कमी 1 वर्षापर्यंत आणावा आणि मानधनामध्ये वाढ करून 40,000पर्यंत मानधन न्यावा अशा प्रकारची मागणी ह्या ठिकाणी आम्ही रेटून धरली आणि साहेबांनी सुद्धा हा प्रचंड शिक्षकांचा एक रोष बघता आणि त्यांची ही मागणी न्याय्य असल्याचे त्यांनी सांगितले आणि निश्चितपणे शासन दरबारी हा प्रश्न मार्गी काढू अशा प्रकारचं आश्वासन साहेबांनी संपूर्ण शिष्टमंडळाला दिलं आहे। यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच शिक्षण सेवक कालावधी हा 1 वर्षापर्यंत येईल याबद्दल आमच्या सर्व शिक्षक बांधवांमध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्येच जे शिक्षक बांधव ज्या ठिकाणी नव्यानं लागले आहेत त्या ठिकाणी सुद्धा निवेदने त्या पद्धतीनं संबंधित क्षेत्राचे सर्व जे आमदार महोदय आहेत त्यांना दिले जाईल आणि एक कुठंतरी या मोहिमेला एक जनव्यापक आणि जनचळवळ कशा प्रकारे तयार करता येईल यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती बांधील राहील। धन्यवाद। दुबे सर त्याला आपण ते इलेक्ट्रॉनिक चलो सर हां कालावधी ठेवला तर सर कसं आहे की यांना 3 वर्ष 40-42 होऊन जाते आणि आता बरीचशी नोकरी सोडून आलेली आहे। मॅक्झिमम अर्ध्यात नोकरी सोडून आलेली आहे। आम्ही काय करू शकतो?